नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वीतील विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरानुसार भाषा विषयातील श्रुतलेखन या कौशल्याचा सराव कसा घ्यावा हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। मित्रांनो, यासाठीचे आपलं उद्दिष्ट आहे स्तर क्रमांक 16 4 ते 5 सोपी शब्द व जोडाक्षरयुक्त 2 ते 3 वाक्यांचे विरामचिन्हासह आकलनासह व योग्य गतीने विद्यार्थी लेखन करतो। मित्रांनो, या आधीच्या स्तरामध्ये 2 ते 3 वाक्य जोडाक्षरयुक्त विरामचिन्हासहित लिहिण्याचा त्याचा सराव झालेला आहे। या स्तरामध्ये आपल्याला आकलनासह विरामचिन्हासह विद्यार्थ्याच्या श्रुतलेखनाचा सराव घ्यायचा आहे। मित्रांनो, छोट्या छोट्या कृतीमधून आपल्याला विद्यार्थ्यांच्या श्रुतलेखनाचा सराव घेता येईल। त्यासाठी मी आपल्यासमोर एक कृती घेऊन आलेलो आहो। कृतीचे नाव आहे विरामचिन्हांचा खेळ। मित्रांनो, यामध्ये विरामचिन्हे विद्यार्थ्याला वाक्यामध्ये टाकता येतात का यासाठी विद्यार्थ्याला वाक्य लिहायला द्यायची, पण विरामचिन्हांचा उल्लेख करायचा नाही। जसे पाऊस पडत आहे, चिमणी झाडावर बसलेली आहे, माझ्या मित्राचे नाव आनंद, प्रियल व सौरभ आहे, अरे किती सुंदर चित्र आहे। अशी अनेक वाक्ये आपण विद्यार्थ्याला द्यायची, परंतु विरामचिन्हांचा उल्लेख टाळायचा। ही वाक्य दिल्यानंतर विद्यार्थी वाक्य लिहितील आणि त्याला आधी विरामचिन्हांची ओळख असल्यामुळं विरामचिन्ह वाक्यात योग्य ठिकाणी ते टाकतील। लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांची वाक्य चेक करायची, तपासायची आणि तपासल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी योग्य वाक्य लिहिलेली आहेत त्यांचं कौतुक करायचं, त्यांना स्माइली द्यायच्या आणि ज्या विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या आहेत त्यांना पुन्हा प्रयत्नासाठी, पुन्हा सराव करण्यासाठी वेळ द्यायचा। ही वाक्य सांगत असताना आपण त्याला लिहायला वेळ द्यायचा। त्याच्यातल्या चुका जर झाल्या असेल तर विद्यार्थ्याला न दाटता, त्याला न रागावता पुन्हा त्याच्या विरामचिन्हांचा सराव घ्यायचा आणि या वाक्यांचा पुन्हा सराव त्याला द्यायचा। मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला गट स्पर्धा हा सुद्धा एक खेळ घेता येईल। विद्यार्थ्यांचे 2 गट पाडायचे आणि त्या गटाला वाक्य सांगायची आणि त्या गटाला त्या वाक्यामध्ये विरामचिन्ह टाकायला सांगायची। जो गट विजयी होईल त्या गटाला गुण द्यायचे आणि सर्वात शेवटी एकूण गुण, ज्याला आपण 100 गुण ठरवले, 200 गुण ठरवले, ज्याला एकूण टोटल गुण मिळेल पूर्ण फेऱ्या झाल्यानंतर, तो गट विजयी म्हणून घोषित करायचा। प्रश्नमंजुषेसारखा आपल्याला हा खेळ घेता येईल, गट स्पर्धा। यामध्ये विरामचिन्हांचे आकलन विद्यार्थ्यांना होईलच, परंतु शुद्ध लेखनातील चुकासुद्धा आपल्याला या ठिकाणी तपासता येतील। तर मित्रांनो, विरामचिन्हांचा खेळ ही कृती अत्यंत लाभदायी आणि स्पर्धात्मक असल्यामुळं विद्यार्थी अत्यंत चुरशीने आणि लक्षपूर्वक यात सहभागी होतात। चला तर मग ही कृती वर्गात घेऊन विद्यार्थ्यांच्या श्रुतलेखनाचा आपण सराव घेऊया आणि आपलं उद्दिष्ट पूर्ण करूया। धन्यवाद।